नमस्कार, मी अश्विन बापट. दुपारचे 3 वाजता आपण बघताय एबीपी माझा आणि आघाडीची मोठी अपडेट महायुती संदर्भात. बच्चू कडू महायुतीतनं आता बाहेर पडण्याची शक्यता आहे. प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतनं बाहेर पडण्याची शक्यता आहे. अमरावतीसाठी आम्हाला चांगला उमेदवार मिळालाय असं बच्चू कडू म्हणतात. एबीपी माझाला त्यांनी ही माहिती दिली आहे. आम्हाला अमरावती लोकसभेकरता उत्तम उमेदवार मिळाला आणि हा उमेदवार 1 लाख मतांच्या लीडने निवडून येईल असाही दावा बच्चू कडूंनी केलाय. या घडीची सगळ्यात मोठी अपडेट आहे. बच्चू कडू ज्यांच्या भूमिकेवर गेले काही दिवसांमध्ये सातत्याने चर्चा होत होती, त्यांना मंत्रिपदाची देखील आस होती, मात्र गेल्या काही दिवसांमधली त्यांची वक्तव्य, त्यांच्या भूमिका या संदर्भात चर्चा रंगलेली असतानाच आता एक मोठी अपडेट. लोकसभा निवडणुका तोंडावर असतानाच बच्चू कडू आता महायुतीतनं बाहेर पडतील अशी शक्यता आहे. प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो महायुतीतनं बाहेर पडू शकतो. अमरावती करता आम्हाला चांगला उमेदवार मिळालाय हे ते वाक्य आहे ज्याच्यामुळे बच्चू कडू आता बाहेर पडतील अशी शक्यता वर्तवण्यात येते. प्रणय निर्माण आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. प्रणय, बच्चू कडूंचा निर्णय झालाय असं म्हणायचं का? कारण त्यांनी थेट म्हटलंय आम्हाला उमेदवार मिळालाय. काय अपडेट्स आहेत? म्हणावं लागेल की महायुतीतून बच्चू कडू बाहेर पडले का हाच प्रश्न आता सर्वांना पडलेला आहे. खरं जर पाहिलं तर 3 दिवसापूर्वीच त्यांचा विभागीय मेळावा या ठिकाणी अमरावतीमध्ये झाला. तुला मी थोडंसं थांबवतो. स्वतः बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. बच्चू कडूजी, आपलं हे जे वाक्य आहे याचा अर्थ तुम्ही महायुतीतनं बाहेर पडलात असं म्हणायचं का? यावर शिक्कामोर्तब झालंय आता? नाही, हे मैत्रीपूर्ण लढत राहील आमची. आमचा उमेदवार हे 1 लाख मताच्या वर निवडून येईल. अतिशय ताकदीचा उमेदवार आणि खास करून बीजेपी मधलाच आहे आणि 5-6 तारखेला आम्ही अर्ज भरू. उमेदवार कोण आहे? पण हा उमेदवाराचं नाव सांगता येईल का आपल्याला? उमेदवाराचं आता नाव सांगता येणार नाही, 6 तारखेला जाहीर करू. आपण म्हणता मैत्रीपूर्ण लढत, म्हणजे इकडे फक्त तुम्ही लढणार आणि बाकीच्या ठिकाणी तुम्ही महायुती बरोबरच आहात? हो. पण हा तुमचा पवित्रा महायुतीच्या इतर नेत्यांना, फडणवीसांना मान्य होईल असं वाटतं तुम्हाला? ते माहित नाही त्यांना मान्य होऊन का नाही होत, त्याचा काही आम्ही जास्त विचार करत नाही, पण आमचा उमेदवार राहील. पण महायुतीच्या कोणत्या नेत्याशी या संदर्भात आपण संवाद साधलाय का की आपण इकडे फ्रेंडली फाईट करणार आहोत? नाही, असं काही संवाद साधला नाही. असा संवाद तुम्ही कोणाशी करणार आहात मैत्रीपूर्ण लढतीबद्दल? नाही, मी करणार नाही. या भूमिकेपर्यंत किंवा या निर्णयापर्यंत तुम्हाला काय यावं लागलं? असं काय घडलं की ज्याच्यामुळे तुम्ही आता इकडे फाईट करताय? नाराजी आहे कार्यकर्त्यांची. आपली ताकद असताना सुद्धा न विचारणं, धमक्या देणं, उमेदवार असताना सुद्धा धमकीचं वातावरण निर्माण करणं, हे सगळं एकंदरीत जेव्हा विचार होतं तेव्हा जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचा रोष आहे. आपण आपला उमेदवार उभा केला पाहिजे. बच्चू कडूजी, कोण धमक्या देते आपल्याला? महायुतीतल्या नेत्यांपैकी कोणी देते धमकी? उमेदवार असतो. उमेदवार महायुतीचे उमेदवार धमकी देत आहेत आपल्याला? पण आपण ही नाराजी आपली महायुतीच्या नेत्यांच्या कानावर घातली होती? नाही. मग आपण थेट या निर्णयावर आलेला आहात? हो. आणि आता हा निर्णय आपण जाहीर केल्यावर महायुतीच्या कुठल्या नेत्याने आपल्याला जर चर्चेसाठी बोलवलं तर आपण जाणार की निर्णयावर ठाम असणार? आता पहिला बच्चू कडूजी बोला. बच्चू कडू यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. मात्र उमेदवार 6 एप्रिलला जाहीर करू. सध्या तरी आम्हाला उमेदवार मिळालेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, थेट उमेदवाराकडनं धमक्या दिल्या जात आहेत असं म्हणतात बच्चू कडू. त्याच्यामुळे बच्चू कडूंची नाराजी आहे. मात्र दुसरीकडे त्यांचं म्हणणं असं आहे की ही फ्रेंडली फाईट, मैत्रीपूर्ण लढत असेल. आपण महायुती सोडलेली नाहीये, मात्र इकडे आपण मैत्रीपूर्ण लढत करणार आहोत असं म्हणतात बच्चू कडू. एबीपी माझाला त्यांनी ही माहिती दिली आहे आणि आपलाच उमेदवार हा निवडून येईल असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात आहेत असं